नागपुरात मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत होणार. स्पृहा जोशी आणि भरत गणेशपुरे घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. नागपुरात आज मुख्यमंत्र्यांची प्रचार रॅली देखील होणार आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार. पूर्व नागपुरातील केडीके कॉलेज चौक आणि पश्चिम नागपुरातील रामनगर चौकात होणार मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा. संजय राऊतांच्या बालेकिल्ल्यात आज एकनाथ शिंदेंची रॅली. घाटकोपर, विक्रोळी, भांडूप परिसरात प्रचार रॅली. विक्रोळी इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्तीला मारहाण. लादीकरण, दुरावस्था, शौचालयाबाबत विचारणा केल्यानं मारहाण. घटनेचा शिंदे शिवसेनेकडून जाहीर निषेध. छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवे यांचा जॉगिंग विथ प्रचार. जॉगिंग करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्या सभेला येण्याचं आवाहन. भाजपच्या इचलकरंजी पश्चिम मंडल महिला मोर्चाच्या सरचिटणीसवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आदर्श आचारसंहितेचा भंग प्रकरणी कारवाई. भिवंडीत उमेदवार प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा. आमदार महेश चौगुले समर्थकांचा सभेत राडा. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची डिजिटल सभा होणार. सभा एकाच वेळी 90 ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून मतदारांशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट संवाद साधणार. राज ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर. राज ठाकरे कल्याणमधील मनसे उमेदवारांच्या कार्यालयांना भेट देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंचा दुपारी रोड शो. निवडणुकीतील नोटा पर्यायासंदर्भात 2 आठवड्यानंतर सुनावणी. काल कोर्टात मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांच्यासमोर पार पडली सुनावणी. छत्रपती संभाजीनगरात बाळासाहेबांची सभा झालेल्या मैदानावरच उद्धव ठाकरेंची सभा होणार. सभेच्या यशासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरात उपस्थितीत स्तंभपूजन पार पडले. 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झाले. हे पैसे कुठून आले, कसे आले? राज ठाकरेंचा सवाल. मुंबई वेगळी करण्याची इच्छा असणारे केंद्रात राज्यातही तेच आणि पालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलोय. राज ठाकरेंचं वक्तव्य. राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर असायला हवं, सत्तेवर नाही. दुर्दैवानं आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच कुठल्याही अफवा पसरवू नये. भाजपात जाण्याच्या चर्चांना देशपांडेंकडून पूर्णविराम. मुख्यमंत्र्यांना भेटीला वेळ नाही, मात्र पक्षातील लोक फोडायला वेळ. अमित ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. बिनविरोध निवडून आलेल्या ठिकाणी नोटाचा पर्याय असल्यानं निवडणुका घ्याव्या, अमित ठाकरेंची मागणी. मुंबईत यंदा महायुतीचाच विजय. 150हून जागांचा भाजपला ठाम विश्वास. संजय गातेंचा विश्वास तर उद्धव ठाकरेंची काँग्रेस सोबत युती म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली. संजय गातेंची टीका. विधानसभा आणि विधान परिषदेत सदस्य संख्येच्या 10% सदस्य असतील त्यांनाच मंत्रिपदाचा दर्जा. सरकारच्या संसदीय कार्य विभागाची सदस्य संख्येची अट. शासन निर्णय जारी. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून छत्रपती संभाजीनगरात निषेध. रवींद्र चव्हाण यांच्या फोटोवर फुली मारून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी खारगे चौकशी समितीला मुदतवाढ. खारगे चौकशी समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या सिस्पे कंपनीचा तपास सीबीआयकडे द्यावा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खरं तर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर निवडणुकीच्या तोंडावर आपलं नाव गुंतवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला. छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. हल्ला भाजप आणि शिवसेनेनं घडवून आणल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीचा प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांची कारवाई. अमरावतीत भाजप आमदार राजेश वानखडे यांची जीभ घसरली. आंदोलनकर्त्या प्रकल्पाच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना वानखडेंकडून शिवराळ भाषेचा वापर. वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. भाजपाचं काँग्रेसकरण. भाजपानं आत्मपरीक्षण करावं. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका. रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार दिल्यानं नैसर्गिक युती नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. विरोधात कोणी काम करत असेल तर शेवटी पक्ष मोठा. बावनकुळेंचा नवनीत राणांना अप्रत्यक्ष इशारा.
15 वर्षात बडनेराचा विकास हा का नाही? 15 वर्षातला शासकीय निधी गेला कुठे? संजय खोडके यांचा सवाल. यांवर खरं तर रवी राणा यांनी देखील उत्तर द्यावं. संजय खोडके यांची मागणी. 16 तारखेनंतर एकाही बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईत राहू देणार नाही. कांदिवलीतील सभेत नितेश राणे यांचं मोठं विधान. सगळीकडे भगवा वातावरण. येत्या 16 तारखेला महायुतीचा विजय होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. मुंबईतील पुनर्विकासाच्या सर्व समस्या सोडवणार, शिंदेंचं आश्वासन. पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भानगिरे यांच्या कारवर दगडफेकीच्या घटनेचा नीलम गोऱ्हेंकडून तीव्र निषेध. घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाईच्या पोलिसांना सूचना दिल्याची नीलम गोऱ्हेंची माहिती. अंबरनाथ नगरपालिकेतील विजयी काँग्रेसचे नवनिर्वाचित 12 नगरसेवक भाजपात करणार पक्षप्रवेश. 2 ते 3 दिवसात नगरसेवकांचा पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. ठाण्यात फडणवीसांची प्रकट मुलाखत. मुख्यमंत्र्यांनी केली विकास कामांच्या प्लॅनिंगवर चर्चा. मुंबईतील विविध वाहतुकीत मांडला आराखडा. ठाण्यात मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे. पुढील 2 वर्षात ठाण्यात मेट्रो सुरू होईल. 2030 पर्यंत मुंबईतील मेट्रोची सर्व कामं पूर्ण होतील. फडणवीसांची माहिती. मुंबईत इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर भर. कोस्टल रोड, वांद्रे ते वर्सोवा, रिंग रोड, ठाणे ते बोरिवली अशी रस्त्यांची कामं झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. फडणवीसांची माहिती. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकांचा विकास. लोकल रेल्वेला मेट्रोप्रमाणे बंद डबे खरं तर असणार. लोकलच्या तिकिटात वाढ केली जाणार नाही. मुंबई लोकलवर मुख्यमंत्र्यांची माहिती. ठाकरेंनी कामं थांबवल्यानं बुलेट ट्रेनला उशीर. मुलाखतीदरम्यान फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. मात्र 2028 पर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन पाहायला मिळेल. फडणवीसांचं वक्तव्य. डम्पिंगवर आता केंद्र सरकारकडून बंदी. कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत निर्मितीचा प्रकल्प. पुढील 3-4 वर्षात डम्पिंगचा विषय संपेल. कचरा निर्मूलन संदर्भात फडणवीसांची माहिती. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी विविध मार्गावर काम सुरू. फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याचा विचार सुरू. ठाण्यातून जलवाहतूक सुरू करण्याचं प्लॅनिंग सुरू. राज्यसभेनं प्रस्ताव नाकारल्यानं महाभियोग प्रक्रिया अवैध ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सुधारलेल्या कामगिरीमुळे यंदा देशाचा आर्थिक वृद्धी दर 4.7% राहण्याचा अंदाज. केंद्र सरकारकडून जाहीर आकडेवारीत अंदाज व्यक्त. नियम पाळा नाही तर अमेरिकेतून हकालपट्टी. अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना थेट इशारा. अमेरिकन दूतावासानं एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. उत्तर प्रदेशातून 2.89 कोटी मतदार यादी बाहेर. SIRनं मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होणार. अंतिम मतदार यादी 6 मार्चला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती. सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास. दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू. सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. सोनिया गांधींना न्यायालयाची मुदतवाढ. भारतीय नागरिक होण्यापूर्वीच मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याप्रकरणी म्हणणं मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाची 7 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. हिंगोलीच्या काडली परिसरात महादेव मंदिरात चोरी. दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास. आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल. वर्ध्यात अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. दारू आणि कारसह 2,77,000 देशी विदेशी दारूचा साठा जप्त. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या निळे गावात घरातच बनावट दारूच्या कारखान्यावर छापा. कारवाई. 4घांना अटक. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. नागपूर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले अवैध दारू आणि प्रतिबंधित मांजा नष्ट. 37 लाख रुपयांचा अवैध दारू आणि मांजाचा साठा कळमना मार्केट यार्ड मैदानात नष्ट. घर बांधण्यासाठी माहेरहून 15 लाख आणण्याची मागणी. विवाहितेला सासरच्यांनी चक्क बाळासह घराबाहेर काढलं. बीडच्या केजमध्ये सासरच्या विरोधात गुन्हा दाखल. अपघाताचा बनाव केलेल्या हत्येचा डाव उधळलाय. साताऱ्यातील शिरवळ पोलिसांची मोठी कारवाई. हत्या प्रकरणात 9 आरोपी अटकेत. धाराशिवमध्ये अवैध गुटखा पान मसाला वाहतुकीवर कारवाई. तब्बल 35,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
यवतमाळमध्ये बँकेच्या व्याज दरापेक्षा गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची 1.5 कोटींची फसवणूक, पोलिसात गुन्हा दाखल. इचलकरंजीतील वजीर गँगच्या 5 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची कारवाई. जुना पुणे मुंबई मार्गाजवळ मध्यरात्री स्टीलच्या दुकानात चोरी, 2 चोरट्यांनी दुकान फोडून 20 ते 25 हजारांची रोकड लंपास केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.